तर महत्त्वाची घडामोड भोंदू खरातला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। खरातची पोलीस कोठडी आज संपते, त्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर केले जाईल। एसआयटी आज पुन्हा भोंदू खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। रात्री उशिरा भोंदू खरातच्या मुलाला अटक झाली, तर भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात फरार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, एकीकडे खरात संदर्भात नवनवी माहिती समोर येते, त्याचे नवे कारनामे समोर येत आहेत, अशातच आजची पोलीस कोठडी संपते। निश्चितपणे श्रुती, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या संपूर्ण भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आज पुन्हा एकदा एसआयटीच्या माध्यमातून त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। यापूर्वी देखील त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र आज त्याची पोलीस कोठडी संपते आणि त्याच्यामुळे आज एसआयटीचं पथक त्याला दुपारच्या सुमारास नाशिक न्यायालयामध्ये हजर करतील। आणि या संपूर्ण आजच्या सुनावणीमध्ये नेमकं एसआयटीच्या माध्यमातून गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये काय चौकशी झाली, काय सबळ पुरावे त्यांच्या हाती लागलेले आहेत, ते देखील कोर्टासमोर मांडले जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढचा तपासाचा एकूणच सगळा दिशा तपासाची कशी असणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे, कारण आता या सगळ्या घटनांनंतर आणखी काही तक्रारदार जे आहेत ते या संदर्भामध्ये पुढे आलेले आहेत। त्याच्यामुळे या नवीन आलेल्या तक्रारदारांच्या संदर्भात आता पुन्हा एकदा एसआयटीला चौकशी करावी लागणार आहे। नंबर 2, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या सगळ्या कारनाम्यांमध्ये त्याचे परिवारातले लोक सहभागी होते का, असा देखील संशय व्यक्त केला जातोय। आणि त्याचसाठी काल ज्यावेळेला एसआयटीचं पथक त्याच्या घरी धडकलं त्यावेळेला त्याची पत्नी फरार झाली होती, मात्र त्याचा मुलगा जो आहे तो एसआयटी पथकाच्या हाती लागलेला आहे। त्याच्यामुळे संगनमतानं परिवारातले लोक अशा पद्धतीचे काही कारनामे करत होते का, याचा देखील तपास आता एसआयटीला नव्यानं करावा लागणार आहे। यासोबतच काही डॉक्टर्स असतील, मेडिकल चालक असतील, यांची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। भोंदूबाबा अशोक खरातच्या VIP गेस्टमध्ये त्याच्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये अनेक बडे नेते, राजकीय नेते, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात अधिकारी हे सहभागी असल्याचं उघड झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या लोकांची देखील तपासणी, चौकशी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आणि याच सगळ्या तपासण्यांसाठी, याच सगळ्या चौकशांसाठी एसआयटीच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा भोंदूबाबा अशोक खरातची आणखी पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते। दुपारी कोर्टामध्ये नेमकं काय सांगितलं जातं, एसआयटीच्या माध्यमातून नेमके काय पुरावे सादर केले जाणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार। नक्कीच हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद चंदन। तर भोंदू खरातची संपत्ती शेकडो कोटींची आहे, मात्र उत्पन्न लाखांचंच दाखवून कर भरत असल्याची बाब समोर येते। खरातनं बांधकाम प्रकल्प हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा आरोप आहे। आयकर विभागाकडून खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे।